वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन, माजी खासदार सुभाष भामरे यांच्यासह इतर मान्यवरांनी घेतला। सन 2016 साली वंदे मातरम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। गेल्या 8 वर्षापासून या प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। दरवर्षी आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम साजरे करत असतो। मागील वर्षी माननीय भारत भवन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यात दुसरे पारितोषिक आम्हाला मिळाले होते। यावर्षी देखील आम्ही कार्यक्रमांचे असे आयोजन करीत आहोत। तसेच आज 15 ऑगस्ट रोजी वंदे मातरम प्रतिष्ठान आणि बाबासाहेब सचिन पहिले यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे। या स्नेहभोजनाला माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी देखील हजेरी लावली आणि त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। त्यांच्या सर्व सक्रिय सभासदांची मीटिंग 10 दिवसापूर्वी पार पाडली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते सुमित भैया बोरसे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। प्रतिष्ठान इंदिरा गार्डन देवपूर धुळे हा आमचा सुशिक्षित आणि उद्योजक मित्रांचा एक ग्रुप आहे। आमच्या या वंदे मातरम प्रतिष्ठानमध्ये 750 रजिस्टर सभासद आहेत आणि सामाजिक सुरक्षितता या उद्देशाने आम्ही 2016 साली सगळे मित्र एकत्र आलो होतो आणि त्या माध्यमातून गणेशोत्सव 2016 साली पहिल्यांदा आम्ही साजरा केला आणि वर्षागणिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागला। अनेक लोकांनी याच्यासाठी पाठिंबा दिला आणि 2024 या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आज वंदे मातरम प्रतिष्ठान आणि सचिन बाबा दैते यांच्या निमित्ताने यांच्या माध्यमातून हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांचे आशीर्वाद लाभले। त्यांनी इथं स्नेहभोजनाचा आनंद घेतला। सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनी बाबासाहेब सुभाषजी भामरे पण इथं उपस्थित होते। या सगळ्या ज्येष्ठांनी वंदे मातरम गणेशोत्सव 2024साठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि यावर्षी आम्ही केदारनाथ मंदिराचा देखावा उभारणार आहोत आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यावर्षी गणेशोत्सवामध्ये सहभाग घेऊन आम्हाला शुभेच्छा द्यावा ही नम्र विनंती करतो। धन्यवाद।